हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला सांगते, माझ्या दोन्ही आई आहे जे आलेले आहे घरी. माझी एक मोठी आई आहे आणि आई आहे, तर अशा दोघीजणी ते आलेले आहे. तर कालच त्या आल्या, पण काल मला बिलकुल काही करायला वेळ मिळाला नाही, कारण त्या आल्या तर खूप पहाटे आल्या. त्यानंतर त्यांना आल्यानंतर रिसीव्ह करायला गेलो, मग त्यांनी आराम वगैरे केला. सगळं करता करता दुपारच झाली आणि बिलकुलच वेळ मिळाला नाही. आणि आता आई वगैरे आली म्हणजे कसं असतं ना, एक वेगळीच मज्जा असते आपली. तर त्यामुळे ना, आणि आई वगैरे जी आहे ना माझ्याकडे कमीत कमी 1-1.5 वर्षानंतर आलेली आहे. एवढ्यामध्ये तिची खूप गॅप झाली, ती आलीच नाही. कारण आता पण येण्याचं कारण म्हणजे यांना बरं नाही आहे, त्यामुळे यांना बघायला आलेले आहे ते. अदरवाईज ह्यावेळेस पण ती आलेली नसती. आणि बापरे, बाहेर काय ऊन तापतंय की मी काय सांगू. म्हणजे उन्हाळा इतका भयंकर सुरू झालेला आहे की खूपच जास्त, म्हणजे बाहेर तर उन्हामध्ये निघायचीच काही इच्छा नाही होत. आता हे तर मी दुपारचं सांगते आहे. बरं, सकाळी काय केलं ते मी सांगते. आज सकाळी उठल्यानंतर छान असा निवांत वेळ होता, कारण युगीतला उठून आज मला बघायचं नव्हतं. त्याच्या आजीनी त्याच्याकडे आज सगळं बघून घेतलं होतं. त्याचा ब्रश करणं, त्याला दूध देणं, असं सगळं आज त्यांच्याकडे होतं. त्यामुळे मला असा छान वेळ होता. मग मी छान आज बाहेर बसली मस्त. आणि रात्रीच जे आहे मी आईकडून मस्त छान डोक्याला तेल वगैरे लावून घेतलं होतं, तर छान असं रिलॅक्स वाटत होतं आज. आणि सकाळी पण जे आहे मला काही असे भरपूर असं काही काम नव्हतं, तर मी छान असं स्वतःकडे बघत होते. आणि बघता बघता माझ्या लक्षात आलं की माझ्या चेहऱ्यावरनं काही वेगळ्याच प्रकारचे छोटे छोटे पिंपल्स झाली आहे. आता ती कशामुळे काय झालेली आहे ही मला कळत नाही आहे. एकदम खूप बारीक बारीक आहे, म्हणजे असं एकदम जवळून बघितल्यावरती दिसते, दुरून दिसत नाही. त्यानंतर जे आज मी यांना काम दिलं होतं, माझे जे तांदूळ आहेत त्यांना खूप असे जाळे वगैरे पकडले होते, तर मी आज यांना सांगितलं की सकाळी की हे तुम्ही मला क्लीन करून द्या. कारण मी केलं, पण माझ्याच्यानी ते प्रॉपर झालं नसेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, तर ते परत त्याला मला दिसले. तर आता यांच्या करण्यात खूप जास्त फरक असतो ना, कारण ह्या एकदम व्यवस्थित करते आई वगैरे, ते मला तेवढं जमत नाही. तर असं त्यांनी छान माझं पूर्ण क्लीन वगैरे करून दिलं. त्यानंतर हे ड्रम आहे, मला गिफ्ट मिळालेले आहे लग्नामध्ये, तर त्यांचं सुरू होतं नाव वगैरे चेक करणं की हे कोणाकडून मिळाले, काय मिळाले, असं सगळं त्यांचं सुरू होतं. त्यानंतर यांची गोष्ट ऐका. सुरू झालं चालते का आमच्या घरी नागपूरला शाळा? कोण काऊन बोलत आहे? आणि युगीचं असं सांगणं सुरू होतं त्याच्या आजीला की मला शावरमध्ये आंघोळ करायची आहे, मला नळाच्या पाण्याने आंघोळ करायची नाही आहे असं. आणि त्याला त्याची आजी विचारत होती की चलते का नागपूरला राहायला आमच्याकडे. तर त्याचं म्हणणं होते की माऊ मला बोलवत आहे का, मग माऊ राहील का घरी. त्याचं असं आहे की त्याला माऊजवळच राहायचं असते, माऊ खूप जास्त आवडीची आहे, तर माऊ नसेल तर मग मी येऊन काय करू, असं त्याचं म्हणणं होतं. तर बाहेर त्यांना मी तांदूळ वगैरे क्लीन करायला देऊन दिले. इथे खाली जे आहे ना स्लॅबच्या खाली, इथे गॅस ओट्याच्या खाली माझे ड्रम्स वगैरे राहतात. तर आता आज मी सगळंच तिथनं बाहेर काढलं होतं. 2 ड्रम काढले होते, 1-2 डबे होते, त्याच्यात पापड वगैरे आहेत माझे, ते सगळं मी बाहेर काढलं होतं. आणि मला तिथे क्लीन करायचं होतं, कारण तिथे कसं खूप असं आतमध्ये पोर्शन आहे ना तो, तर असं इझिली क्लीन होत नाही. मग मी मॉप घेतला, त्याला छान डीप केलं, छान सगळं क्लीनर वगैरे टाकलं आणि त्यानंतर असं छान तिथे मी घासून घेतलं की ते थोडंसं क्लीन होईल म्हणून. कारण कधी कधी काय होतं, तिथे काही तेल वगैरे पण सांडलेलं असलं ना तर ते निघत नाही. तसं तर ते खूप असं क्लीन झालेलं नाही. आता हे आमच्या हाताने खराब नाही झालेलं, आता याच्या आधी इथे जे पण लोक राहत असतील ना त्यांनी पण ते खूप जास्त खराब करून ठेवलं होतं. तरी मी घासू वगैरे जे आहे ना ते खूप जास्त क्लीन केलेलं आहे, पण तरी पण ते थोडंफार जे आहे ना ते खराब होतंच. तरी मी खूप जास्त घासलं, मॉपनी घासलं, त्याच्या आधी हाताने पण सगळं घासलं छान लिक्विड वगैरे टाकून. तरी ते निघालं पण बऱ्यापैकी, पण एकदम पूर्ण क्लिअर झालेलं नाही. थोडेफार जे डाग आहेत ना ते होतेच त्याच्यामध्ये. आता यांना मी इथे तांदळ करायला दिले आणि बाकीचा मी स्वयंपाक वगैरे जो आहे ना हळूहळू इकडे करायला सुरुवात केली. एका साईडने कुकर मांडून दिला आणि एका साईडने गंजामध्ये भातसुद्धा मांडून दिला. आणि मी इकडे बिझी होती आणि ह्या इकडे बिझी होता. तोपर्यंत जे आहे ना युगीतनी असा पूर्ण घरात एवढा सारा पसारा जो आहे ना तो करून ठेवला होता, खूप जास्त पसारा करून ठेवला होता. त्यानंतर इथे तांदूळ वगैरे झाले माझे क्लीन. मग क्लीन केल्यानंतर मी म्हटलं आधी यांना आपल्या जागेवर ठेवून द्यावं 2 ड्रममध्ये. एक तांदूळ माझे जास्त जुने आहे, म्हणजे ते 6-7 महिन्या पहिले आणलेले असतील,
ते माहिती नाही त्यांनी आम्हाला कसे दिले दुकानवाल्यांनी काय नाही, एवढे खराब तांदूळ दिले त्यांनी, चक्क त्यांनी आम्हाला फसवलेलं आहे चिनोर. मग तरी पण ते तांदूळ क्लीन करून घेतले. मी म्हटलं कधीतरी मी वापरेल कुठेतरी. आणि त्यानंतर आता आम्ही लास्ट टाईम गेलो होतो नागपूरला, तेव्हा आम्ही नवीन निघलेला तांदूळ आणलेला आहे. तो तांदूळ छान आहे, तर आता सध्या तर आम्ही तोच बघतो आहे. त्यानंतर इथे युगितने एवढा पसारा करून ठेवला की तो पसारा बघूनच मला कसं व्हायला लागलं. मग मी युगितवर थोडंसं ओरडले आणि त्याचं माझ्या मागे फोन घेऊन सुरू होतं की मला तू फोन लावून दे, पण मला त्याला फोन लावून नव्हता द्यायचा. तर त्याचं जे आहे ना रडणं वगैरे सुरू होतं. तर मी हळूहळू सगळं क्लीन करायला घेतलं. सगळ्यात आधी जे आहे त्याची खेळणी वगैरे जे आहे उचलून ठेवली. त्यानंतर जे आहे आजकाल युगितचा एक नवीनच उद्योग सुरू झालेला आहे. सोफ्यावर जे पण कुशन्स आहेत ना, उशा वगैरे, त्याचे पूर्ण कवरच काढून तो फेकत आहे. का बरं काढत आहे काही मला माहिती नाही. मी इकडे काढले की मी सकाळी जर टाकले ना तर तो संध्याकाळी काढून फेकून देतो ते कवर, आणि मी रात्री घातले तर सकाळी ते कवर्स जो तो फेकून देतो काढून. त्याला असं कलरफुल उशा पाहिजे आहेत म्हणते तो, असा की मला कलर दिसत नाही जर तू कवर घातले तर, असं त्याचं म्हणणं असतं. म्हणून तो कवर जे आहे ना स्वतः उघडतो, कवर फेकून देतो आणि उशा फेकून देतो. तर आज मी त्यासाठी पण त्याला खूप जास्त ओरडले. त्यानंतर आता कालपासनं थोडंसं आमचं ऑन ऑफ वगैरे सुरू आहे, असं म्हणजे असं काही खूप आम्ही काम वगैरे केलं नाही. मग आज मी म्हटलं आज सगळं करावं, छान पूर्ण क्लीन करावं. तर आता आईने भरपूर काही गोष्टी आणलेल्या होत्या, त्या पण काही इकडे तिकडे पडूनच होत्या. युगितसाठी पण खूप सारा खाऊ आणला, तर इकडे तिकडे पडूनच होतं सगळं. तर आज मी सगळं व्यवस्थित ठेवून दिलं, सगळं क्लीन केलं आणि असं सगळा जो आहे ना पसारा आवरून घेतला. आता इथे याला मी सोफ्यावरून उठवलं तर याचं एक वेगळंच रडणं वगैरे सुरू आहे. आणि यांनी पण इथे मस्त पसारा करून ठेवलेला आहे. याला मी आजीने आणलेला खाऊ त्यांनी काहीतरी खायला घेतला, शेव वगैरे असं काहीतरी त्यांनी खायला घेतलं आणि इथे पूर्ण जे आहे ना इथे सांडवून ठेवलेलं आहे. त्यासाठी मी थोडं त्याला ओरडले तर तो एवढा रडायला लागला. आणि आता तर त्याला एवढा जास्त रड येतो, कारण आता त्याला माहिती आहे आपल्या सपोर्टमध्ये आजी वगैरे आहे, कारण मी रडलो तर आजी आईला रागवते असं त्याला आता माहिती आहे. तर तो जरा त्याचा आवाज जो आहे ना तो थोडा जास्त चढलेला आहे असं मला वाटत आहे. तुमच्यासोबत पण असंच होतं का नक्की सांगा मला. आणि माझी आई मलाच ओरडते की तू कशाला त्याला मारते, कशाला त्याला रागवते, असं सगळं त्याचं सुरू असते. असं जास्त त्याचा लाड जो आहे ना तो जरा जास्त सुरू असतो. तर इथे मग मी सगळं क्लीन केलं. त्यानंतर जे पण यांनी कवर वगैरे काढले होते ते टाकायला घेतले आणि इथेच तो रडला की आजीला याच्या खूप जास्त पुळका येतो. तर आजी त्याला म्हणाली की चल युगू तुला मी खाली फिरवून आणते, चल आपण खाली फिरायला जाऊ, असं तसं. आणि युगित आमचा जो आहे तो कधी पण तुम्ही बाहेर त्याला म्हणा की चल आपण बाहेर एक चक्कर मारून येऊ, फिरायला जाऊया, तो एनी टाईम रेडीच राहतो. तो कधीच तुम्हाला नाही म्हणणार नाही. तर असं तो लगेच निघाला बाहेर जाण्यासाठी चप्पल वगैरे घालून. आणि तोच सगळं यांना गाईड करतो, कोणाला काही सांगायची त्याला गरज नाही, त्याला सगळं माहिती आहे, तोच सगळा बरोबर घेतो. मग मी पण त्यांना म्हटलं की हा याला घेऊन जा, खूप पसारा आहे घरात, झाडू मारायचं आहे मला, पोछा वगैरे मारायचा आहे, तर मग मी सगळं क्लीन करते, तुम्ही या म्हणून थोडंसं आरामशीर. तर इथे ते निघायला गेले. आता एक आजी बाहेर गेलेली आहे, तर याचं दुसऱ्या आजीची जी आहे ना वाट बघणं सुरू आहे. आणि आजीला म्हणतो आजी पैसे घे बरं सोबत, खालून आपल्याला आईस्क्रीम पण घ्यायचे आहे दुकानातून, असं सुरू होतं. तर मग ते पण एवढे आहे ते पण. आणि त्याचं कसं आहे, त्याला माहिती आहे की हा आपण यांना घुमवू शकतो, तर तो बरोबर असं लक्षात ठेवतो. त्यांना माहिती आजी आपण जे म्हटलं, आजी आता सगळ्याच आजी तशाच असतात की नातवांनी काही पण म्हटलं की हो 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 सगळं, तर असं मग ते पण फायदा उचलतो युगित. त्याला माहिती आहे की हां आजी आपण हे म्हटलं तर नाही म्हणणार नाही असं माहिती असतं ना, तर तो पण त्यांना असं फिरवतो की हां मला हेच घेऊन दे आणि असं एकाच्या ठिकाणी 2-3 आईस्क्रीम जो आहे ना तो घेऊन येतो. तर इथे आता हे गेले बाहेर. मग मी पहिले सगळं क्लीन वगैरे केलं, पूर्ण सगळं उचलवाचल करून ठेवलं सामान आणि आधी झाडू मारायला घेतला, कारण सकाळपासून झाडू मारला होता मी, हा दुसरा माझा झाडू असेल. खूप जास्त कचरा झाला होता, खूप जास्त, काही तर मीच केला होता आणि काही यांनी केला होता. आणि एवढ्या वेळेत आता हे जायला निघाले. आमचा लिफ्टचा जो आहे तो थोडा प्रॉब्लेम आहे, काहीतरी झालेला आहे. आमच्या फ्लोअरवरचं जे आहे ना ते बटन दबत नाही आहे, तर त्यासाठी यांना समजलं नाही. मग मी त्यांना सांगितलं की 4th फ्लोअरला जाऊन जे आहे ते प्रेस करावं लागतं तुम्हाला आणि मग तिथनं तिकडे जावं लागतं, असा प्रॉब्लेम झालेला आहे. तर ते करून दिलं. त्यानंतर मग मी परत आले आणि परत जे आहे माझी सगळं झाडू वगैरे मारायला मी सुरुवात केली. तर असं मी सगळं झाडून घेतलं, किचन झाडून घेतलं, हॉल झाडून घेतला, माझ्या बेडरूम्स झाडून घेतल्या.
एका रूममध्ये तर सध्या यांचा आरामच सुरू आहे, तर तिथे जास्त मी डिस्टर्ब करत नाही. तर बाकी जे सगळं छान असं आवरून वगैरे घेतलं, पूर्ण जो आहे तो सगळीकडे झाडू मारून घेतला. सोबतच याच्यानंतर मी मॉपसुद्धा मारून घेतला, म्हणजे पोछा वगैरे जो आहे तो मारून घेतला सगळीकडे पूर्ण छान. कारण पोछा मारल्याशिवाय असं छान नाही वाटत. आणि युगीतचं जसं आहे ना, काही ना काही तो सांडवतोच घरी. खाली ज्यूस बनवून दिला तो सांडवेल, आईस्क्रीम आणेल तो सांडवेल, तर असं सगळं त्याचं सुरू असतं वेगळ्याच पद्धतीचं. त्यानंतर सगळं आम्ही घरी आवरून वगैरे जे आहे डॉक्टरकडे गेलो होतो. आता डॉक्टरकडनं आलो सगळं करून, तर घरी आल्यानंतर यांचं आपलं सुरू होतं, यांचं कथा वगैरे ऐकणं सुरू होतं. आणि हे लाईव्ह चॅनलवर कथा ऐकतात आई वगैरे. तर त्यांचं असं असतं की अरे 3 वाजता ते लागणारच आहे, मला चॅनल लावून दे. किती मागे लागल्या त्या माझ्या. त्यानंतर त्यांना मी लावून दिलं आणि त्या पूर्ण वेळ जे आहे त्या टी व्हीच्या समोरच बसल्या होत्या 2 ते 3 तास. त्यानंतर आज यांना ऑफिसला जायचं होतं, काहीतरी महत्त्वाचं काम होतं त्यासाठी, अदरवाईज ते जाणार नव्हते. तर त्यांना काही वेळेसाठीच जायचं होतं, जास्त वेळेसाठी जायचं नव्हतं. तर मग मी इथे छान त्यांना आता साधंच खायला सांगितलेलं आहे. तर ताक तर आता रोजच देत आहे त्यांना मी, एकही दिवस स्किप नाही करत आहे ताकामध्ये. तर इथे छान ताक बनवून दिलं आणि साधी जी आहे ना ती खिचडी बनवली होती. मुगाच्या डाळीची बनवली नाही, मुगाच्या डाळीची नाही, तुरीच्या डाळीची बनवलेली आहे. सध्या मी खिचडी बनवत आहे. तो खूप, तर माझ्या ते कन्फ्युजन होतं आहे की आता ही कुठल्या डाळीची आहे. तर ही तुरीच्या डाळीची मी खिचडी बनवलेली आहे. तर यांना टिफिनमध्ये आता मी ताक देते, खिचडी देते, बनाना देते, 2 वॉटर बॉटल देते, पूर्ण 1 भरून. आणि यांना आता स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की डॉक्टरनी पण सांगितलं आहे की आता समर पण सुरू झालेलं आहे, तर एका दिवसात कमीत कमी जे तुम्ही 5 लिटर तरी पाणी पिलं पाहिजे. तर त्यासाठी त्यांना म्हटलं का आता ही बॉटल न्या आणि ही ऑफिसमध्ये रिफिल करायची आणि प्यायची, म्हणून 2 ते 3दा. आता हे ऑफिसमध्ये जाऊन काय करतात हे माहिती नाही. त्यानंतर थोडंसं हलकी फुलकीच मलाच भूक लागलेली होती. बाकी तर सगळं जेवण वगैरे जे झालं होतं, आता थोडीशी भूक लागली होती. तर काय करू म्हटलं, आता खिचडी होती, तर खिचडीसोबत खायला बेसन मला खायचं नव्हतं. टमाटरची चटणी मी 2 दिवसाआधीच खाल्लेली होती, तर ते पण मला खायचं नव्हतं. तर मी मस्त असं लसूण आणि मिरचीचा जो आहे ना ते तेल बनवतं, ठेचा नाही, मी करून घेतलं. आणि हे पण जे आहे ते ऑफिसला निघून गेले. जरी हे लवकरच वापस येणार होते, 3 की 4 तासाचंच त्यांचं इम्पॉर्टंट काहीतरी मीटिंग होतं, त्यासाठीच ते गेले होते. लगेच ते परत येणार होते, तर हे पण चालले गेले. त्यानंतर मग माझं मी इथे कंप्लीट केलं. त्यानंतर आम्ही संध्याकाळी आईला वगैरे घेऊन आज पार्कमध्ये गेलो होतो. कारण युगीतचं असं होतं की मला पार्कमध्ये जायचं आहे, त्याला त्याच्या आजीला जे आहे पार्क दाखवायचं होतं की मी या पार्कमध्ये जातो, असं खेळतं, असं सगळं. तर पार्क जे आहे ते लगेच आमच्या घराजवळ तर नाही आहे, 1-2 किलोमीटर मला जावं लागतं. तर गाडीवर आता तिघी कशी जाणार, म्हणून आम्ही मस्त असं पायी गेलेलो पार्कमध्ये. आणि तिथे खूप वेळ खेळला युगीत, खूप वेळ खेळला. कारण आज तो पण खूप दिवसांनी पार्कमध्ये गेला होता, मी मध्ये त्याला नेलं नव्हतं. मग आल्यावर वगैरे पण आम्ही खूप थकून गेलो होतो. मग येताना छान यांना जे आहे ना, मी मोठ्या आईला वगैरे छान, मग आम्ही येता छान पाणीपुरी खाल्ली आणि चाट त्यांना चारली. हैदराबादची पाणीपुरी अशी असते जी की त्यांना बिलकुल आवडली नाही. आणि हे मला म्हणजे मी 100% शुअर होती की आपण जे आहे, म्हणजे जे लोक नागपूरचे किंवा आपल्याकडली जी पाणीपुरी खाऊन आहे त्यांना इकडली पाणीपुरीची टेस्ट आवडणार नाही आणि ती टेस्टी लागणार नाही. कारण मी खूप लांब नव्हते गेले, तर ऑन द वे जे आहे ना ती आम्हाला इथलंच लोकल जे पाणीपुरीवाले होते तेच होते. तर इथे ती रगडावाली गरम पाणीपुरी मिळते, तर ते ठीक असते. पण यांच्या पाण्यामध्ये एवढं काही टेस्ट नसतं ना, ते पाणी आंबट असतं ना, ते पाणी तिखट असतं, तर असं सगळं होतं ते. तर मला माहीतच होतं, तर तसं मी खाल्ली आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ली. आणि मग युगीतला वेगळ्या पद्धतीची चाट खायची होती, तर त्याचं हे होतं एकदम, खूप जास्त रडत होता तो की हां मला चाटच खायची आहे. तर मग ते सुद्धा घेतले, ती सुद्धा त्यांनी खाल्ली नाही. शेवटी आम्ही पार्सल करून घरी आली. आणि घरी आल्यावर बाय द वे, तुम्हाला कुठली पाणीपुरी आवडते ना हे मला नक्की सांगा, आणि कशी आवडते हे सुद्धा सांगा. म्हणजे झणझणीत तिखट की आंबट, ते नक्की सांगा हां बरं का. जेवण वगैरे झाल्यानंतर आता आई वगैरे आहे म्हटल्यावर गोष्टी नाही होणार अशातला भाग नाही. मग लवकर वगैरे कितीही लवकर गेलं तरी मग आम्ही गोष्टी हे ते असं करता आम्हाला झोपायला जे आहे चक्क 11:30-12च वाजले. खूप जास्त लेट झालं. तर असा सगळा होता आजचा दिवस, असं सगळं आज झालेलं आहे माझ्यासोबत. चला मग बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
आणि व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा. मी आवडली असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. बाय बाय.